इतिहास मित्रांनो, जय शिवराय. आपण आज सह्याद्रीची भटकंती करत आहोत. इतिहास मित्रांनो, आज आपण जाणार आहोत शुकाचार्याच्या दर्शनाला. उन्हाळ्यात ओसाड असणारा मानदेश, पावसाळ्यात निसर्गाची हिरवाईने हा नटलेला असतो. नद्या, नाले, ओढे खळखळून वाहत असतात. या निसर्गाची भ्रमंती करण्यासाठी आम्ही आज बाहेर निघालो आहोत. आपण आज आलेलो आहोत शुकदेव तप करत होते तिथे शुकाचार्यापाशी आलो आहोत. आपण आलेलो आहोत शुक मुनींच्या तपोभूमीमध्ये. त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते की एकदा पार्वती शंकराला विचारते की आत्मज्ञान मिळायचं असेल तर कोणती कथा आपल्याकडं आहे. त्यावेळेला शंकर पार्वतीला घेऊन पर्वताच्या एका गुहेमध्ये जातात आणि पर्वताच्या गुहेमध्ये गेल्यानंतर ते अमृतत्व निर्माण करण्यासाठी जी कथा सांगतात त्या कथामध्ये सांगत असताना पार्वती ती कथा ऐकत झोपी जाते आणि ती झोपी जायच्या आधी कथा ऐकताना हुंकार देत असते. त्याच वेळेला शुकमुनी एका पोपटाचं रूप घेऊन त्याच गुहेमध्ये ती कथा ऐकत असतात. कथा ऐकत असताना पार्वती ज्या वेळेला झोपी जाते त्यावेळेला शुकमुनी पार्वतीच्या आवाजामध्ये हुंकार देण्याचा प्रयत्न करतात आणि शंकरांच्या ह्या लक्षात येतं. लक्षात आल्यानंतर शंकर त्या पोपटाकडे पाहतात. तो पोपट भितो आणि भिवून तिथून पलायन करतो. तो आकाशात भरारी मारत पुढं जातो. शंकर त्याचा पाठलाग करत असतात. तो पोपट व्यासमुनींच्या आश्रमात जातात. व्यासमुनींच्या आश्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी पोपट अतिशय सूक्ष्म रूप धारण करतात आणि व्यास ऋषी आहेत त्या व्यास ऋषींच्या पत्नीच्या पोटामध्ये जाऊन शुकमुनी थांबतात. शंकर ते पाहिल्यानंतर शंकर महादेव परत निघून जातात. नंतर 12 वर्ष शुकमुनी व्यास ऋषींच्या पत्नीच्या गर्भामध्ये राहिले. व्यास ऋषींनी त्यांना विनंती केली की तुम्ही गर्भाच्या बाहेर या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मोह, माया, वासना, मत्सर याच्यापासून मला दूर राहायचं आहे. मी गर्भातून बाहेर येत नाही. ही गोष्ट ज्यावेळेला श्रीकृष्णाला कळली, श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले आणि व्यासमुनींना गर्भातून बाहेर येण्याची विनंती केली. गर्भातून बाहेर आल्यानंतर शुकमुनी व्यासमुनींचं आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन जंगलाच्या दिशेने पलायन केलं. मुनींच्या बाबतीत दुसरी एक कथा सांगितली जाते की भागवत सप्ताह शुकमुनींनी सुरुवात केली. एकदा परीक्षित नावाचा राजा जंगलामध्ये शिकार करत असताना त्याला एक मृत सापाचं शरीर सापडलं. त्यांनी ते उचललं आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये ते घातलं. ते त्यांचा मुलगा शृंगारिक ऋषींनी पाहिलं आणि त्याला राग आला आणि त्यानं त्या असणाऱ्या परीक्षित नावाच्या राजाला शाप दिला. तो गयावया करूला लागला की मला उपशाप द्या. त्यावेळेला त्या ऋषीमुनींनी सांगितलं की शुकाचार्यांच्याकडं जा आणि तिथं भागवत ग्रंथाचं पारायण कर. त्यांच्या मुखातून ती कथा ऐक, तुला त्यातून मुक्ती मिळेल. त्यावेळेला ते असणारा राजा शुकमुनींच्याकडं आला आणि शुकमुनींच्याकडं 7 दिवस त्यानं भागवत कथेचं ग्रहण केलं आणि त्या शापातून मुक्त झाला. असं असणाऱ्या शुकमुनींची ही तपोभूमी आणि समाधीस्थळ म्हणून शुकाचार्य प्रसिद्ध आहे. आटपाडी तालुक्यामध्ये दक्षिणेला जे दऱ्याखोऱ्या डोंगरांनी वेढलेलं ठिकाण आहे, त्या दऱ्याखोऱ्या डोंगरांच्या परिसरामध्ये या ठिकाणी शुकमुनींचं हे स्थान आहे. याच ठिकाणी गुरु परंपरा आपल्याला पाहायला मिळते. शुकमुनींचे असणारे पाठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्या पाठीमागं सुद्धा एक कथा सांगितली जाते की शुकमुनी तपश्चर्याला बसलेले असताना इंद्राचं आसन डोलायला लागलं. शुकमुनीच्या तपोबलामुळं त्यावेळेला इंद्र भयभीत झाला आणि त्याला असं वाटलं की आपलं आसन आता डगमगतंय आणि त्याच्या लक्षात आलं की शुकमुनींची असणारी तपश्चर्या आपल्याला भग्न केली पाहिजे. म्हणून त्यानं रंभेला पाठवलं. रंभा या ठिकाणी अवतरित झाली आणि शुकमुनींची तपोश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. पण शुकमुनींनी आपला चेहरा फिरवला आणि तो डोंगराकडे केला. म्हणून या ठिकाणी शुकमुनींच्या चेहरा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. अशी ही तपोभूमी आणि शुकमुनी यांचं दर्शन आपल्याला या शुकाचार्यच्या ठिकाणी पाहायला मिळतं. याच ठिकाणी
एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये विठ्ठलानं साक्षात शुकमुनींना दर्शन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपणही या ठिकाणी यावं अशी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.